आज मी तुमच्या समोर एका अशा जीवाचा प्रवास मांडणार आहे ज्याने जगाला माया आणि आधार या शब्दांचा खरा अर्थ शिकवला। जपानच्या इचिकावा शहराच्या प्राणी संग्रहालयात एका चिमुकल्या माकडाचा जन्म झाला ज्याचं नाव आहे पंच। पण नियतीचा खेळ बघा, जन्माला येताच त्याच्या नशिबी एकटेपणा आला। पंचच्या आईने त्याला स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला। यामागे प्राणी संग्रहालयातील तज्ज्ञांनी काही महत्त्वाची कारणे सांगितली आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे उन्हाळ्याचा प्रचंड तडाखा। जपानमध्ये त्यावेळी प्रचंड उष्णता होती। प्रसूतीच्या त्रासामुळे आणि उष्णतेमुळे पंचची आई खूप थकली होती, ज्यामुळे तिने आपल्या बाळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। 2. पहिल्यांदाच आई होणे। ती मादी पहिल्यांदाच आई झाली होती आणि अनेकदा तरुण माद्यांना मातृत्वाचा अनुभव नसल्यामुळे आणि सामाजिक दबावामुळे बाळाची काळजी कशी घ्यायची हे समजत नाही। नंबर 3. अस्तित्वाची लढाई। प्राणी संग्रहालयातील 60 माकडांच्या मोठ्या कळपात कधी-कधी कमकुवत किंवा तणावाखाली असलेल्या आया आपल्या बाळांना सोडून देतात, कारण त्यांना वाटते की ते बाळांचे संरक्षण करू शकणार नाहीत। माकडाची पिल्ले निसर्गात आपल्या आईच्या पोटाला किंवा पाठीला चिकटून राहतात। आई नसल्यामुळे पंच खूप अस्वस्थ आणि एकटा पडला होता। त्या पिल्लाला इतर माकडांनी स्वीकारलं नाही। कोणी त्याच्यासोबत खेळायला आलं नाही, कोणी त्याला कुशीत घेतलं नाही, कोणी त्याच्या डोळ्यात पाहून घाबरू नकोस असं देखील म्हटलं नाही। तो रोज एका कोपऱ्यात बसायचा, डोळ्यात भीती आणि मनात एकच प्रश्न, माझं आहे तरी कोण? तेव्हा तिथे एक साधा हाऊसकीपर होता। तो ना शास्त्रज्ञ ना मोठा अधिकारी, पण त्याच्याकडे करुणा होती। त्याने त्या पिल्लाला एक लहानसं बेबी टॉय दिलं, एक बाहुली। पंचने त्या खेळण्याला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली। त्याला त्या खेळण्यात आपल्या आईचा भास झाला असावा। त्या पिल्लाने त्या खेळण्याला आईसारखं धरून ठेवलं। झोपताना त्याला मिठी, भीती वाटली की त्यालाच धरायचं, एकाकीपणात त्याच्याशीच बोलायचं। खेळणं म्हणजेच त्याची आई बनली होती। तो जिथे जाईल तिथे ते खेळणं सोबत घेऊन जाऊ लागला। झोपताना, खेळताना किंवा घाबरल्यावर तो त्या खेळण्याच्या लांब हातांमध्ये स्वतःला लपेटून घेऊ लागला। लोकांनी या खेळण्याला प्रेमाने ओरान ममा असे नाव दिले। कळपातील इतर माकडे त्याला त्रास देत असत, त्याला ओढत असत। अशा वेळी तो पळत जाऊन आपल्या त्या खेळण्याला बिलगायचा। कल्पना करा, एका चिमुकल्या जीवाची, ज्याला भूक लागल्यावर कुणाचे तरी अंग हवे असते, आईचे दूध हवे असते, ज्याला भीती वाटल्यावर कुणाच्या तरी कुशीत शिरायचे होते, पण त्याच्या आजूबाजूला फक्त भिंती आणि अनोळखी चेहरे होते। तो कळपात असूनही एकटा होता। आपल्या आयुष्यातही अनेकदा असेच घडते। माणसे आसपास असतात, पण मनाचे दुःख सांगायला कुणी नसते। आपण गर्दीत असून देखील एकटेच असतो। मित्रांनो, खरंच सांगा, ही कथा फक्त माकडाची आहे का ही कथा आपली आहे? आज आपण सगळे लोकांमध्ये राहतो, पण आतून एकटे आहोत। घर आहे पण संवाद नाही, लोक आहेत पण समजून घेणारं कोणी नाही, मोबाईल आहे पण मन ऐकणारं कोणी नाही। तेव्हा आपण काय करतो? कुणी पैशाला धरून बसतो, कुणी नात्यांना चिकटतो, कुणी सोशल मीडियाला, कुणी व्यसनांना किंवा कुणी पद आणि प्रतिष्ठेला। एकटेपणा ही केवळ शारीरिक अवस्था नाही, तर ती एक मानसिक स्थिती आहे जी आपल्या आरोग्यावर आणि मनावर खोलवर परिणाम करते। एकटेपणामुळे आपल्याला होणारे त्रास आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ। सर्वात पहिलं, मानसिक स्वास्थ्य बिघडणे। एकटेपणामुळे मनात सतत नकारात्मक विचार येतात। जेव्हा आपल्याशी बोलायला कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःच्याच विचारांच्या चक्रात अडकतो। त्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढते। माणसाला सतत असे वाटू लागते की आपल्या जगात कोणी नाही, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो। जेव्हा आपल्याशी बोलायला कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःच्याच विचारांच्या चक्रात अडकतो। यामुळे चिंता आणि नैराश्य वाढतं। माणसाला सतत असं वाटू लागतं की आपल्या जगात कोणी नाही, ज्यामुळं आत्मविश्वास कमी होतो। शारीरिक आरोग्यावर परिणाम। संशोधनानुसार दीर्घकाळ एकटे राहणे हे दिवसाला 15 सिगरेट पिण्या इतके घातक असू शकते। झोपेच्या समस्या। एकटेपणामुळे शांत झोप लागत नाही, मन अस्वस्थ असल्यामुळे सतत जाग येते। हृदयरोग। सततच्या तणावामुळे रक्तदाब वाढतो, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो। प्रतिकारशक्ती। एकटे असलेल्या व्यक्तींची आजाराशी लढण्याची शक्ती कमी होते। भावनिक रिक्तता म्हणजेच इमोशनल एम्प्टीनेस। माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे। जेव्हा आपल्याला आपल्या भावना, आनंद किंवा दुःख सांगायला कोणी नसतं तेव्हा मनात एक पोकळी निर्माण होते। ही पोकळी भरून काढण्यासाठी अनेकदा लोक चुकीच्या सवयींकडे म्हणजेच व्यसनांकडे वळतात।
विचारांची दिशा बदलणे. एकटेपणामुळे माणूस अतिविचार, ओव्हर थिंकिंग करू लागतो. छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. कोणाशी संवाद नसल्यामुळे गैरसमज वाढतात आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. जसं माकडाच्या पिल्लाने आईच्या अभावात खेळण्याला धरलं, तसंच आपण भगवंताच्या विस्मरणात, श्रीकृष्णाच्या विस्मरणात जगाच्या खेळण्यांना धरून बसलो आहोत. खेळणं तात्पुरता दिलासा देतं, पण कायमचा आधार देत नाही. आज आहे, उद्या तुटेल. आज आहे, उद्या दूर जाईल. मग खरा आधार कुठे आहे? त्या माकडाच्या पिल्लाकडे खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण माणूस आहोत, आपल्याकडे खेळणं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजेच सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, शोक किंवा चिंता करू नको. एकटेपणाच्या गडद अंधारात भगवद्गीता आणि नामस्मरण हे दोन अशा दिव्यांप्रमाणे आहेत, जे आपल्याला केवळ मार्ग दाखवत नाहीत, तर आपल्याला आतून आनंदी करतात. जपानी माकड पंच याने असा एक खेळण्याचा आधार घेतला, तसाच आपण या आध्यात्मिक साधनांचा आधार घेऊन आपला एकटेपणा कायमचा संपवू शकतो. भगवद्गीता आणि नामस्मरण आपल्याला खालीलप्रमाणे मदत करतात. मुद्दा क्रमांक 1, मी कधीच एकटा नाही ही जाणीव. एकटेपणामध्ये सर्वात मोठे दुःख हे असते की माझं ऐकणारं कोणी नाही. पण गीता सांगते, ईश्वरः सर्वभूतानां हृदेषु अर्जुन तिष्ठति. अर्थात ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्या आत एक शक्ती आहे जी सतत आपल्यासोबत आहे. त्यामुळे बाहेर कोणी असो वा नसो, आपण आपल्या सोबतीमुळे कधीच एकटे राहत नाही. नंबर 2, नकारात्मक विचारांचे चक्र थांबवणे. एकटेपणात मन सतत जुन्या जखमा किंवा भविष्याची भीती उकरून काढते. जसा तो छोटा पंच त्या खेळण्याला घट्ट पकडून शांत झाला, तसेच जेव्हा आपण देवाच्या नावाचा जप करतो किंवा भगवंतांचं नामस्मरण करतो, तेव्हा आपले विचलित मन त्या नावामध्ये स्थिरावते आणि अनावश्यक विचार थांबतात. नंबर 3, दुःखाचे रूपांतर धैर्यात करणे. भगवद्गीता आपल्याला स्थितप्रज्ञ व्हायला शिकवते. जीवनात चढ उतार येणारच, लोक सोडून जाणार, पण हे देखील टिकणार नाही हा विचार गीता आपल्याला देते. नामस्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढते, ज्यामुळे आपण भावनांच्या आहारी न जाता परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. आणि नंबर 4, नात्यांची नवीन व्याख्या. आपण एकटे का पडतो? कारण आपण लोकांकडून अपेक्षा ठेवतो. गीता आपल्याला निष्काम कर्म शिकवते. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला समजते की आपले सर्वात मोठे आणि कायमस्वरूपी नाते हे भगवंतांशी आहे. इतर सर्व नाती तात्पुरती आहेत. ही समज आल्यावर लोकांच्या येण्याने किंवा जाण्याने आपल्याला फारसा फरक पडत नाही. खाली आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे भगवद्गीतेच्या रूपाने भगवान कृष्ण आहेत, जे कधी मरत नाहीत, जे कधी दूर जात नाहीत, जे कधी आपल्याला नाकारत नाहीत. त्यामुळे एकटेपणा असो किंवा भीती असो, अपयश असो किंवा यश असो, जन्म असो किंवा मृत्यू असो, आपण कायम भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं पाहिजे. त्यामुळे आज आपण एक गोष्ट ठरवूया की सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा, नाती अशा खेळण्यांना धरायचं नाही. आपण फक्त भगवद्गीतेला धरून घ्यायचं, कारण भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आपल्याशी संवाद साधतायत आणि श्रीकृष्णांना शरण जायचं. जर का आपण भगवद्गीता आणि भगवंतांच्या नामस्मरण ह्या 2 गोष्टी अंगीकारल्या तर आपण जगात कधीच एकटे पडणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जग कधीच आधार देत नाही आणि भगवंत आपल्याला कधीच सोडत नाही. धन्यवाद.